ओमराजे निंबाळकर यांची गोवर्धनवाडीमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राजकीय भूमिका ठरवणार। ओमराजेंच्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचं लक्ष। सोमवारी मातोश्री निवासस्थानी येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप। मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्री निवासस्थानी येण्याचं आश्वासन असल्याची सूत्रांची माहिती। फुटलेले खासदार तांत्रिकदृष्ट्या अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचेच, ज्यांना परत यायचं आहे त्यांनी यावं। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। ठाकरेंच्या सेनेतून फुटलेले 3 खासदार मतदारसंघात जाणार। संजय जाधव, आष्टीकर आणि संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या ईशान्य मुंबईतील दौऱ्यापूर्वी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील मातोश्री निवासस्थानी। मी ठाकरेंसोबतच निष्ठेने काम करेन, नगरसेविका राजुल पाटील यांची भूमिका। अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे। शहा वेगवेगळे गट निर्माण करतायत। मोदी असताना शहांना एवढी घाई काय? खासदार फुटीवरून संजय राऊतांचा निशाणा। जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना शिंदेंचीच 2 निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब झालाय। संजय राऊतांनी रडगाणं बंद करावं, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवरती। नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे हाल, पाण्यासाठी महिलांची भटकंती। मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट। महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी। फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं तपासामध्ये स्पष्ट। नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल। उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा भरणार। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश।